महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेशी संबंधित आताचा सगळ्यात मोठा निर्णय समोर आलेला आहे। तर ज्या लाडक्या बहिणींना तर बघा, लाडक्या बहिणी योजनेचे जे काही पैसे तर ते राहिलेल्या सर्व बहिणींचे आता नुकताच निर्णय झालेला आहे की 4 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा होतील। तर आता संपूर्ण निर्णय काय झालेला आहे आणि संपूर्ण प्रोसेस काय हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। 42 लाख महिला उमेदवार या गोष्टीपासून वंचित आहे। बघा, लाडक्या बहीण योजनेचे पैसे 42 लाख महिला उमेदवारांना ज्या काही आपल्या माता बहिणी त्यांना भेटलेले नाही आहे। आता हे संपूर्ण प्रकरण काय आणि तुम्हाला ज्यांना लाभ भेटलेला नाही त्यांना भेटेल आणि ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले नाही आहे त्यांना पैसे कधी भेटतील, दुसरा हप्ता तिसरा हप्ता अपडेट काय, ज्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही त्यांना पैसे कधीपर्यंत येतील आणि आताचा निर्णय काय झालेला आहे की 4 वाजेला पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। तुम्हाला फक्त ही गोष्ट करायची आहे, तुम्हाला फक्त पेमेंट येण्यासाठी हे काम करायचं आहे आणि लगेच पेमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये यावेळेस जमा होणार आहेत। कोणाला 4,000 रुपये भेटतील, 4,500 आणि कोणाला 3,000 भेटतील हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तात्काळ निर्णय काय तेही तुम्हाला मी सांगतो। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्हाला माता बहिणींनो, आपले मित्र परिवारसुद्धा व्हिडिओ पाहता तर त्यांना सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, लाडक्या बहीण योजनेचं भरपूर आपल्या माता बहिणींनी फॉर्म भरलेला आहे आणि भरपूर अशा माता बहिणी आहे तर जवळपास त्यांना पैसे भेटलेले आणि 42 लाख महिला या गोष्टीपासून वंचित आहे की त्यांना पैसे भेटलेले नाही आहे, 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही आहे, तुमच्या खात्यात 1 रुपयासुद्धा आलेला नाही आहे। तर बघा, आता नेमकं पैसे कोणाला भेटतील आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्याबाबत अपडेट काय ते मी तुमच्या लक्षात आणून देतो। तर बघा, पैसे वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आणि भरपूर माता बहिणींना आतासुद्धा पैसे आलेले आहेत। तर बघा, ज्यांनी फॉर्म कधी पण भरलेला असो, तुम्हाला मी क्लिअर करून देतो की पैसे कोणाला येतील आणि कोणाचे फॉर्म रद्द होऊ शकतात, फॉर्मसुद्धा रद्द होत आहेत, लक्षात घ्या। बघा, ज्यांनी 1 सप्टेंबरच्या अगोदर ज्यांचं या ठिकाणी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन झालेलं आहे, फॉर्म भरून अप्रूव्हल भेटलेलं आहे, आधार लिंकिंग पूर्णपणे प्रोसेस झालेली आहे तर त्यांना पैसे आलेले आहेत बाकीच्यांना। आणि ज्यांची प्रोसेस कुठंतरी मिस्टेक आहे, आता त्यांनी फॉर्मसुद्धा लक्षात घ्या 1 ऑगस्टपूर्वी भरून अप्रूव्हल झालं, आधारसुद्धा लिंकिंग झालं आणि त्यांना पैसे आलेले नाही आहे। तर बघा, तुम्ही काळजी करू नका, पैसे तुम्हाला आता 4 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हीच सगळ्यात मोठी लेटेस्ट आणि खुशखबर अपडेट आहे। आणि ज्या माता बहिणींनी 1 सप्टेंबर नंतर फॉर्म भरलेला आहे आणि आधार लिंकिंग आता त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची प्रोसेस अजून बाकी आहे, काहींची झालेली असेल, बाकी असेल ती होऊन जाईल आणि पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्टली 6 ते 4 वाजेपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होतील। हा डायरेक्टली शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। शासन निर्णय काय की पैसे डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे आणि पैशांची वाटप सुरू आहे। आता कोणत्या महिला उमेदवार आहे 42 लाख की त्यांना या गोष्टीचा लाभ भेटलेला नाही आहे। आता काही महिला उमेदवारांच्या अर्जामध्ये काहीतरी या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे, काहींनी आधार लिंकिंग केलेलं नव्हतं, त्याच्यानंतर काहींचं बँक खात्यामध्ये प्रॉब्लेम आहे, काहींचा या ठिकाणी नंबर चुकलेला आहे, काहींच्या मिस्टेका झालेल्या आहेत, काहींचं आधार लिंकिंग नाही आहे आणि काहींनी फॉर्म भरला त्यांना अप्रूव्हल भेटलेलं नाही आहे, म्हणून या गोष्टीचा त्यांना लाभ घेता आलेला नाही आहे। परंतु जर तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्या तरी प्रकारची या ठिकाणी मिस्टेक झालेली असेल तर ती तुम्ही सॉल्व्ह करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैसे भेटतील नक्कीच। बघा, 42 लाख जे महिला उमेदवार आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत, ज्या महिला उमेदवारांचे फॉर्म रद्द झालेले आहेत। आता काही महिला उमेदवार असे आहे की त्यांचे परमनंटली फॉर्म रद्द झालेले आहेत, त्यांना कधी पैसे भेटू शकत नाही, कारण त्यांनी शासनाचे नियम व अटीच्या विरुद्धामध्ये जर फॉर्म भरला तर तो कायमस्वरूपीसाठी रद्द होऊ शकतो आणि तो काहींचा झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना कधीही लाभ भेटू शकत नाहीये। तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तर शासन निर्णय काय आजचा की ज्या 42 लाख महिलांना आतापर्यंत लाभ भेटलेला नव्हता त्यांना लाभ भेटणार आहेत, हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आणि तुमचे पैसे, तुम्हाला काम काय करायचं आहे, तुमचं पैसे तुम्हाला बँक खात्यामध्ये भेटतील, तुम्हाला फक्त आधार सीडिंग तयार ठेवायची आहे। आधार सीडिंग म्हणजेच आधार लिंकिंग जर तुमची असेल तर पैसे DBT मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये येतील आणि 4 वाजेला प्रोसेस सुरू झालेले पैसे अकाउंटमध्ये टाकायची, हा शासन निर्णय आणि तात्काळ पैसे तुमच्या अकाउंटला येत आहे। तुम्ही अकाउंट चेक करून घ्या, तुम्हाला मेसेज येईल की तुम्हाला 4,500 किंवा 3,000 रुपये मिळालेले आहेत।
लक्षात घ्या. आता 3,000 रुपये कोणाला मिळालेले आहेत, त्यांना ज्यांना पण कोणाला 3,000 मिळालेले आहेत म्हणजे तो पहिला आणि दुसरा हप्ता तुमचा झालेला आहे, तुम्हाला तिसरा हप्ता 1,500 रुपये भेटणार आहे ज्यांना आतापर्यंत 3,000 मिळालेले अशांना. आणि राहिला प्रश्न ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही आहे तर त्यांना डायरेक्टली 4 वाजेला 4,500 रुपये मिळणार आहेत आणि हे कन्फर्म आहे. त्यामुळं काळजी करू नका आणि या रक्कममध्ये सुद्धा वाढ केली जाणार आहे. तर सर्वांनी हेच लक्षात ठेवायचं आहे, ज्या राहिलेल्या महिला उमेदवार आहेत ज्या पात्र आहेत त्यांनी फॉर्म भरून टाका, आधार सीडिंग पण करून घ्या आणि ज्यांना काहीच भेटलेलं नाही आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. पैसे तुमच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, पगार वाटायला सुरुवात झालेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग करून घ्या. तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल, मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय चांगली योजना महिला उमेदवारांसाठी माता बहिणींसाठी काढलेली आहेत. त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीचा लाभ घ्या, फॉर्म भरून टाका, तुम्हाला पैसे नक्कीच येणार आहेत. व्हिडिओ लक्षात आला असेल, ज्यांना पैसे आलेले नसतील, काही अडचण असेल तर त्यांनी कमेंटमध्ये विचारायचं आहे, मी तुम्हाला तुमच्या अडचणी सॉल्व करेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आणि ज्यांनी फॉर्म अजून भरलेला नाही आहे त्यांनी लवकरात लवकर भरून टाका. मुदत आता संपण्यामध्ये आहे का असा सुद्धा भरपूर माता बहिणींचा प्रश्न होता. तर त्या ठिकाणी एक माहिती देण्यात आलेली देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत शेवटच्या महिलेचा अर्ज येत नाही तोपर्यंत आम्ही अर्ज स्वीकार करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या पुढच्या समोरच्या अपडेट जसे येतील तसे मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.